संविधान हेच बहुजनांचं आरक्षण आहे आणि ते टिकलंच पाहिजे। बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण ठेवायला हवं होतं। न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन 80 लोकांवर अन्याय केलाय असं नागपूरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य होतं। कुणीही ओबीसींचं आरक्षण काढू शकत नाही असंही या दरम्यान आव्हाड म्हणाले। जर बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर या जगात भारतातल्या प्रत्येक मानवाने मारावी। तुमचं सगळं आयुष्य संविधानात बनवलं गेलं ना। यू आर कॉमन बिफोर द लॉ। हे झालं असतं का भारतात? आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला। हे खूप धाडसी स्टेटमेंट आहे, पण ठीक आहे, चालतं। माझा विचार आहे। आय एम नॉट कॉन्ट्राडिक्टिंग एनिथिंग। आय एम जस्ट सेइंग की इट वॉज अवर राईट। मी तेच सांगतो, माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो। समाजाला पटले तर ठीक, नाही पटले तरी ठीक। असं मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या। नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही। तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा, तुम्हीच होतात तिथे। न्यायालयाचे निर्णय, काही निर्णय असे असतात की त्याच्यातून स्मेल येतो, जातीचा स्मेल। मी असं म्हटलेलंच नाही। तुम्ही बोलला नाही, काढून बघा। आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत, म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे। रामाबद्दल अपशब्द काढणे, आज बाबासाहेबांबद्दल काढलाय। उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल। लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे। अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे। मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो, तुमची फिलॉसॉफी, तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा। लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।